सर, आज तर तुम्ही पहिल्यांदा चार्ज घेतलेला आहे आणि पहिलीच मीटिंग घेतली. काय कशा पद्धतीने पुढे काम करणार? आज 1 जानेवारीला पहिल्यांदा आपणा सर्वांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मी पहिल्यांदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या नवीन वर्षामध्ये या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत मोठी पुण्याची जबाबदारी माझ्या नेतृत्वाने आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती दिली. त्याबद्दलची आढावा बैठक घेऊन आज प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात केली आणि या सुरुवातीच्या माध्यमातून 3 महत्त्वाचे निर्णय आपण आज आजच्या बैठकीमध्ये घेतलेत की ज्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. खरं तर कोरोनासारख्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये सुद्धा याच आरोग्य विभागानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा आणि सर्व तळागाळातल्या माणसांचा आधारवड असणारा हा आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्यासाठी आजच्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. परवाच ज्या पद्धतीनं बोगस औषधांच्या खरेदीचा एक सगळ्या राज्यामध्ये चर्चेला विषय आला आणि त्या अनुषंगानं कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं कुठंही गंभीर चूक होता कामा नये यासाठी राज्यातल्या सर्व दवाखान्यांमधल्या एकूण औषध खरेदी जी झालेली आहे त्या सगळ्या औषध खरेदीची प्रत्यक्ष तपासणीसुद्धा आता सद्यस्थितीत असणाऱ्या औषधांची सुद्धा तपासणी करणं आणि भविष्यात अशी कोणतीही चूक होऊ नये आणि आरोग्याशी सर्वसामान्य माणसाच्या खेळायचा अधिकार कुणालाही नाही त्याबद्दल कठोर पावलं उचलण्याबद्दल तात्काळ 15 दिवसांमध्ये या संपूर्ण राज्यातल्या सर्व दवाखान्यातल्या औषधांची तपासणी करणं आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आणि जे योग्य असेल त्या सगळ्याचा निश्चितपणानं पाठपुरावा करणं अशा पद्धतीची भूमिका घेण्याबद्दलचा पहिला निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला. दुसरा निर्णय असा आहे की जे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे त्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या अनुषंगानं राज्यातली सगळी खाजगी हॉस्पिटल्स जी आहेत त्या सगळ्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा दर त्यांनी जो द्यायचा आहे त्याचा बोर्डावरती ते एकूण किती दर द्यायचा आहे ते लावणं आवश्यक आहे. त्या दराबद्दलचा नियंत्रण करणं आवश्यक आहे आणि त्याबद्दलसुद्धा योग्य पद्धतीच्या सूचना आणि योग्य पद्धतीची कारवाई करण्यासाठी राज्यातल्या सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला कोणत्याही परिस्थितीची आर्थिक लुबाडणूक होऊ नये यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल. या सगळ्या आढाव्याच्या माध्यमातून योग्य ती कारवाई केली जाईल. जेनेरिक औषधं जी आहे तिचा जास्तीत जास्त प्रसार कशा पद्धतीनं होणार आहे? कारण सर्वसामान्यांना आता औषधं पण परवडत नाही, इतके दर वाढत चालले. औषधांच्या एकूण सगळ्या दर वाढल्यामुळे निश्चितपणानं जेनेरिक औषधांना प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्याच्याही पेक्षा आपण जे काही सगळी औषधं घेतो आहे आजच्या बैठकीमध्ये त्याही विषयावरती आम्ही चर्चा केली की ही सगळी जी औषधं आहेत ती सगळी औषधं ही अतिशय ब्रँडेडसुद्धा आमच्या सगळ्या दवाखान्यांमध्ये मिळायला पाहिजे. मग ती जेनरिकमधली असतील किंवा याची एकूण औषधं जी असतील ती ब्रँडेड मिळायला पाहिजेत. त्यासाठी योग्य ते धोरण करून पुढच्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल. औषधांना प्रकरणाची चौकशी देखील केली जाईल. तुम्ही सांगितले की जे तपासणी केली जाईल, परंतु या संपूर्ण प्रकरणाची चौकशी काय होणार आहे? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार. जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार. परंतु एवढ्यावरतीच आम्ही थांबणार नाही. तर राज्यातल्या आरोग्याच्या सर्व 12.5 कोटी जनतेच्या आरोग्याचा हा प्रश्न असल्यामुळे जे औषध असेल ते सुद्धा योग्य आहे की नाही या तपासण्या आणि जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्यातल्या सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणेतल्या सर्व दवाखान्यातली औषधं तपासून यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठं चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करणार आहोत. चेंबूरमध्ये जे पालिका रुग्णालय त्या ठिकाणी सफाई कर्मचारी कुठेतरी रुग्णांची चौकशी करत असताना दृष्टीत आले. त्या ठिकाणी सांगितलं जातं की मनुष्यबळ कमी आहे म्हणून तशा पद्धतीनं होताना दिसतंय. अशा पद्धतीचं काम करणं हे अपेक्षित नाही. या राज्यामध्ये हजारो लोक हे याच्यासाठी जर आपण नियुक्ती केली असतील तर अशा पद्धतीची गंभीर चूक जर कोण करत असेल तर त्या संबंधितांवरती कठोर कारवाई करणं आणि निश्चितपणानं त्या अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. राजकीय 2 गोष्टींची खूप चर्चा सुरू होती. एक तर काही मंत्र्यांना बंगले मिळाले नाहीत याची खरंच नाराजी आहे का आणि त्याच्यामुळेच अनेकांनी पदभार स्वीकारला नाही का? कारण की अनेकांचे विशेषतः त्यात शिवसेनेचे अनेक मंत्री आहेत की जे पदभार घेत नाही आहेत. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की लवकर तात्काळ पदभार घ्या, कामाला लागा, तरी सुद्धा बंगल्यांसाठी आणि दालनांसाठी पदभार घ्यायचा आणि न घ्यायचा हे म्हणजे खरं म्हणजे गमतीचा भाग आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला आम्हाला नेमलं आहे
किंवा आम्हा सर्वांना संधी मिळाली ती आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे. फक्त प्रत्येकाची एक आपली भूमिका असते, नवीन वर्षात आपण सुरुवात करू, चांगल्या मुहूर्तावरती आपण सुरुवात करू, अशा पद्धतीच्या भावनेनं सगळे लोक थांबलेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि जनतेचं खूप चांगल्या पद्धतीची सेवा करावी या उद्देशानं सर्वच मंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढच्या 2 दिवसांमध्ये कार्यरत होतील. नवीन वर्षामध्ये इन्कमिंग वाढणार आहे का शिवसेनेमध्ये? कारण राजन साळवी नाराज असल्याचं बोललं जाते आणि तुमच्याही संपर्कात आहे असं समजतंय. नाही, या विषयाची कल्पना मला नाही, परंतु निश्चितपणानं पक्ष संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोक यावेत आणि ते येत असतील तर त्यांचं स्वागत करण्यामध्ये आम्ही सगळेजण निश्चितपणानं उत्सुक असू. म्हणजे ठाकरे गटाला आणखी एक धक्का समजला जाईल जर ते आले तर? या सगळ्या गोष्टींची कल्पना मला नाही. मी असं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची अजून ताकद वाढवण्यासाठी जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करणं, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेनेचं संघटन वाढवणं हे सगळंच काम आम्ही सगळेजण अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं करतोय. त्यामध्ये जे जे कोण येतील त्या सगळ्यांचं निश्चितपणानं स्वागत. न्यू इयरचं रेझोल्युशन तुमचं काय असणार आहे? नवीन वर्षाचं रेझोल्युशन? या नवीन वर्षामध्ये आरोग्यम धनसंपदा अशा पद्धतीनं 12.5 कोटी जनतेला वाटावं, अत्यंत चांगल्या पद्धतीने या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनतेची खूप चांगली सेवा करावी. कुठल्याही ज्या उणीवा असतील किंवा नवीन काही वेगवेगळ्या पद्धतीच्या विभागाच्या योजना असतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्या जनतेची सेवा करावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण निघालोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.